बघू शकता अशी लाईट लावलेली आहे आणि मस्त आपण चालू पण शकतो. असं वाटतं पाण्यावर चालतोय आपण. तर इथे ना किचन आवरून झालं आहे. गॅस पण घासून घेतला, पण कॅबिनेट आता पुसून घेतली इथलं आणि तिथलं. पूर्वी गॅस घासून घेतला, मी पण थोडं क्लीन करून घेतला. आणि मला ना थोडी लाईट्स आहे ना ते पण काच आहे ना ती पण क्लीन करून घ्यायची. तर आधी क्लीन करून आपल्याला कारण राहतं ना जगाला सांगायला. युरोपियन युनियनला कसं पाहिजे की चीन हारल्या पाहिजे म्हणून त्यांना आणि पाकिस्तान आणि मुसलमान आणि यांचं दुश्मनी युरोप चालू पाहिजे. त्यांना मोठं धोरण नको पाहिजे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमे. चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल तर इतका जोरदार पाऊस पडला आणि आज पण वातावरण बघू शकता, पूर्ण पावसाचं ढग आलेले आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे एकदम. तर तेच आवरलं इतक्यात, एक्सरसाइज झाली, त्याच्यानंतर स्वयंपाक तर सकाळी झाला. वैभवला टिफिन द्यायचा होता. मस्त वांगे बटाट्याची रश्याची भाजी केलेली आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं गव्हाच्या शेंगा केल्या, चपात्या केल्या, भात केलेला आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही भाकरीच करते, तुम्हाला माहिती गरम गरम. तर भाकरी करणार थोड्या वेळाने. तर आता आज कॉफी प्यावाची म्हणजे एकदम मन झालं कॉफी प्यायचं. तर मग तेच आता थोड्या वेळाने कॉफी वगैरे केली मस्त बाहेर बसून. तर तेच असं हळूहळू मस्त दिवस चालला आणि छान थंड वातावरण आहे ना, भारी वाटतं बसायला इथे. आणि ना इथे ना पक्षी येत आहे काळे, तर तुम्हाला दाखवते मी. आता अशीच बसली शांत. आला तर तुम्हाला मी दाखवते. भारी पक्षी येतात ते ब्लॅक कलरचे. आणि मी एक घर इथे लावलं बघू शकता, इथे लावून दिलेलं आहे. आज म्हटलं येतात पक्षी. आता पावसाळ्याचे कसे घट्टे बांधता अंडे घालतात ना, त्याच्यामुळे मी लावून दिलं ते पण घर. आणि इथे तर येतातच आहे या घरामध्ये. तुला थोड्या वेळाने येतील, तुम्हाला दाखवेल मी पॉसिबल झालं तर. आता मी बसली काय येतात की नाही, मध्ये गेली की लगेच येतात ते तिथं. तर चला बोलते नंतर. आणि आज ना मला थोडंसं कॅबिनेट आहे ना वरचे क्लीनर आणलं मी. कॅबिनेट वरचे ग्लास कॅबिनेट आहे ना ब्लॅक कलरचे, तर ते खूप खराब झाले, तेलकट झाले हात लावून लावून. तर ते क्लीन करायचे आज पॉसिबल आहे तर संध्याकाळी करेल क्लीन. आता कारण मला खूप असं थकवासारखं आलेलं आहे, त्याच्यामुळे मग दुपारी वगैरे क्लीन करेल असते मी. तर पक्ष्यांचा आवाज येतोय, तर मी तुम्हाला ते आले की बघू शकते, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता, तर तिथे दिसते तुम्हाला हा ब्लॅक पक्षी. तर ते येत आहे सारखे उडाला. दुसरा पण उडला. तर येतील, मी उठली का लगेच येतात तिथे. तिला थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. तर तेच मस्त पक्षी येत होते आणि आता मी इथेच थांबलेली. म्हटलं आता इकडे एका साईडला थांबली ना तर बरोबर दिसतील आपल्याला. असं भारी वाटतं ना आपल्या इथे पक्षी आले वगैरे. किंवा मग पाणी पिण्यासाठी मी ठेवते ना, तर पाणी प्यायला वगैरे आलं तर खूप मस्त वाटतं, एकदम छान फिलिंग येते. तर आता इथे घरी आली भाज्या वगैरे घेऊन. बघू शकता या भाज्या आणलेल्या आहे. मस्त वांगे भेटले छानपैकी. आणि टोमॅटो तर इतके रेड रेड आणि इतके कडक आहे ना, म्हणजे एकदम चांगले फ्रेश आहे. पालक आणली, कोथिंबीर आणलेली आहे. तर तेच एवढं आणलं. आणि आज करते मस्त स्पेशल पालक डाळ उडदाच्या डाळीमध्ये. त्याच्यानंतर आता पीठ मळते, भात टाकला.
आणि इथे मायरा खेळायला आली, तर तिला ना लाईट लावून दिली आमच्या किचनची, जी तुम्ही कधीच बघितली नसेल, तुम्हाला दाखवते, बघू शकता. तर अशी लाईट लागते डिशवॉशर, नको की मायरा नको, ते अशी डिशवॉशरच्या तिथली लाईट लागते. लहान मुलं आले ना मग हे वैभव लावून देतात, म्हटलं तर तुम्हाला पण दाखवू. तर अशी लाईट आहे, ते पण पुसून घ्यावं लागेल मला, हे टाकून, स्प्रे टाकून. नको मायरा, मायरा हाय बोल, हाय बोल, असं बोल मायरा, हाय. तर मायरा ही माझ्या जावेची मुलगी आहे, ती खाली राहतात. तर तेच अशी लाईट आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. अशी लाईट लावलेली आहे आणि मस्त आपण चालू पण शकतो, असं वाटतं पाण्यावर चालतोय आपण, बघू शकता. तर तरी त्याची लाईट मधली आहे ना ती खराब झालेली आहे, उडून गेले ते चेंज पण करता येतं नंतर. आणि मध्ये मी अशी स्टोन्स ठेवले होते, तुम्हाला कधी दिसले नसतील तर अशी स्टोन्स आहे. नंतर ही अशी झाडं मी DIY मधून हे झाडं आणले ते, तर ते ठेवलेले आहे. आणि हे मोठे मोठे काही माझ्या मम्मीनी, नेपाळचा हा दगड आहे, हा रेड दिसतो ना, हा नेपाळहून आणलेला होता, तिथला दगड आहे. नंतर हे जेव्हा काशी वगैरे तिकडे गेले ना तेव्हाचे दगड आहे. हे आपलं नाही काय म्हणतात केदारनाथ वगैरे तिकडे नद्या असतात ना, तिथे व्हाईट दगड असे असतात, तिथले हे दगड आहे. तर हे वरती टाकलेले आहे. बाकी मग हे विकत आणले होते मी सगळे, हे सगळे ना फिश जिथे मिळतात ना फिश पॉटमधले, ते त्यांच्याकडून हे दगड आणले. ते खूप शोधले होते आम्ही, तेव्हा मिळाले हे रंगीत आणि हे व्हाईट कलरचे पेबल्स म्हणा त्याला, पेबल्स. तर असं मस्त डिझाईन केलं होतं, कारण डिशवॉशर आमचं एवढ्या उंचीचं आहे. तर हे खाली घातलेले सगळं ओपन करून, इथला भाग ओपन करून ते मध्ये घातलं आणि मग हे केलं हे. तर हे व्हिडिओ आहेच मागे, तुम्हाला जर याचे व्हिडिओ बघायचे असेल ना, हे कसं केलं होतं आम्ही, ते मागे जुने व्हिडिओ आहेत. तर हे पूर्ण करताना वगैरे सगळं दाखवलं आहे मी, हे याच्यात दगड वगैरे ठेवताना सुद्धा मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, तर ते मागे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता मी ना कॅबिनेट क्लीन करायचे आहे, तर ते मी आता जेवण स्वयंपाक झाल्यावरच करणार सगळं. तर म्हटलं चला आता हे पण क्लीन करून घेईल. मायरा आली होती म्हणून ह्या लाईट लावल्या, ह्या एवढ्या मायरा आली होती म्हणून ह्या लाईट्स लावल्या. तर याचे सगळं बनवण्याचं व्हिडिओ वगैरे, डिशवॉशर कसं ठेवलं आम्ही, ते सगळे व्हिडिओ जुने आहेत, तुम्हाला बघायचे असेल तर नक्की जाऊन बघा जुने व्हिडिओ माझे. तर तेच आता मी स्वयंपाक करून घेते, पीठ मळून घेते आणि जेवण वगैरे झालं का म्हणजे किचन आवडेल ना, तेव्हाच म्हटलं कॅबिनेट पूर्ण क्लीन करून घेणार. आणि तेच चला. तर इथे ना किचन आवरून झालं आहे, गॅस पण घासून घेतला, पण कॅबिनेट आता पुसून घेतली इथलं आणि तिथलं, मी गॅस घासून घेतला, हे पण थोडं क्लीन करून घेतलं. आणि मला ना हे लाईट्स आहे ना, ते पण हे काच आहे ना, ती पण क्लीन करून घ्यायची आहे. तर आधी हे क्लीन करून
तर इथे आपले ग्लास कॅबिनेट तर क्लीन करून झाले, तुम्ही बघितलं असेल. तर मी आता इथे खालचा जो ग्लास आहे ना तो क्लीन करून घेते डिशवॉशरच्या समोरचा. तर हे डिशवॉशर मध्ये टाकण्यासाठी आम्हाला हे असं करावं लागलं होतं, ग्लास टाकून खाली स्टोन वगैरे, कारण डिशवॉशर मध्ये जायला म्हणजे खूप उंच होतं डिशवॉशर. तर तेवढं काढून वगैरे, तर ते व्हिडिओ आहेच माझे मागे, जर तुम्हाला बघण्यासाठी इंटरेस्ट वाटत असेल खूप की कसं टाकलं असेल कसं केलं असेल, तर नक्की माझे जुने व्हिडिओ बघा जाऊन. त्याच्यात सगळे डिटेल्स म्हणजे मी आम्ही कसं केलेलं आहे ते सगळं आहे. तर तेच आता इथे मी ग्लास पूर्ण क्लीन करून घेते याच्याने. आणि तसं फरशी पुसली ना तेव्हा पण क्लीन होऊन जातं, पण याच्याने क्लीन केलं ना अजून छान दिसतं. तर बघू शकता, आणि अशी लाईट लावलेली खूप सुंदर दिसतात त्याच्यामध्ये. जे स्टोन आहे ना असं वाटतं पाणीच आहे त्याच्यामध्ये. तर आता ते पण क्लीन करून घेते पूर्ण. तर कसं वाटलं ते नक्की सांगा, आणि कशी आयडिया आहे तुम्हाला ती पण नक्की सांगा. छान वाटलं की नाही. खूप दिवसांनी लाईट लावला, म्हटलं चला आज दाखवू तुम्हाला आमच्या तिथला हे ग्लास लावलेलं तिथलं लाईट. ग्लास नेहमी बघत असेल तुम्ही काय आहे काचेचं खाली, पण मग लाईट लावलेली ते पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर चला आता मी ते क्लीन करून घेते पटापट आणि बोलते तुमच्याशी. चला. तर इथे बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे कॅबिनेट. तर तेच रात्रीचेच मी ना सगळं घर म्हणजे किचन वगैरे आवडलं, जेवण वगैरे झालं की क्लीन करून घेते कॅबिनेट वगैरे, म्हणजे सकाळी म्हणजे एवढा कंटाळा येत नाही. आणि तेच गॅसमध्ये आज क्लीन करून घेतलं, थोडं घासून घेतलं, किचन पण क्लीन करून घेतलं. काही वस्तू ना मी तिकडे स्टोरमध्ये नेऊन ठेवल्या, आणि डिशवॉशरला भांडे पण लावून दिले आहे, ग्लास क्लीन करून ठेवलेला आहे खालचा, आणि आयलंड पण थोडंसं आवरून घेतलं, नाही तिथला पसर होतं ना ते पण आवरून घेतलं. तर अशा पद्धतीने क्लिनिंग केलेली आहे आजची. तर उद्या अजून छान दिसेल ते. तर तेच जेवण झालं, मस्त पालक डाळ केली होती आणि भाकरी केल्या होत्या बाजरीच्या, आणि खूप छान जेवण झालं. म्हटलं त्याला जेवण झाल्यावर आवडते, आणि थोडे जेवण झाल्यानंतर कसं एक्सरसाइज पण होऊन जाते, इकडे तिकडे इकडे तिकडे. तर असा होता माझा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय.